ट्रीटमेंट कधी सुरू करावी आणि कशी? आपल्याला जेव्हाही लक्षात येतं की आपल्याला लक्षणं येत आहेत तेव्हा एक्सपर्ट ओपिनियन घेणं महत्त्वाचं असतं. कारण काय होतं, जेवढे लेट ट्रीटमेंट कराल ना तेवढं प्रोग्नोसिस किंवा आउटकम जे आहे ना तेवढं फेवरेबल नसतं आपल्यासाठी. जेवढे अर्लियर ट्रीटमेंट केलं वी कॅन फिनिश द ट्रीटमेंट अर्लियर, यू कॅन गेट आउट ऑफ इट. म्हणजे अजून एक काय मिसकन्सेप्शन आहे, आपण मानसोपचार तज्ञाकडे गेलो कायमची औषधं घ्यायला लागणार आहेत. आहे का खरं तसं? असं अजिबात खरं नाही. म्हणजे एक एपिसोड डिप्रेशनचा आला 2 महिन्याचा आहे 3 महिन्याचा आहे, त्याच्यानुसार इफ दॅट एपिसोड इज 1 to 2 months आमची ट्रीटमेंट 6 months to 9 months चालते. कधी कधी ती 6 महिन्यात कमी होते. जर एपिसोड 6 महिन्याचा किंवा वर्षभराचा असेल तर ते 1 वर्ष ते 2 वर्ष ट्रीटमेंट चालते. सेकंड एपिसोड असेल तर 2 ते 5 वर्ष चालते. थर्ड एपिसोड, फोर्थ एपिसोड असे मल्टिपल एपिसोड असतील तेव्हा प्रोबॅबली आपल्याला लाईफ लॉंग ट्रीटमेंट घ्यायला लागतं. म्हणूनच मी सांगतो की जेव्हा सुरुवात होते आपल्याला वाटते की आता आपण नैराश्यतेकडे चाललोय, एन्झायटीकडे चाललोय, त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली तर लवकरात लवकर ट्रीटमेंट बंद होण्याच्या तेवढ्या जास्त शक्यता असतात.